नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। सगळ्यात अभिनंदनाची बाब म्हणजे ज्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या जाहिरातींची आपण आतुरतेने वाट पाहत होतात, त्या लवकरच उद्या अपलोड होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भातलं एक नाशिकच्या विभागीय संचालकांचं शिक्षण अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आस्थापनांना गेलेलं पत्र अतिशय महत्त्वाचं आहे, बोलकं पत्र आहे, ज्याद्वारे कन्फर्म होतं आहे की उद्या जिल्हा परिषदेच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होणार आहेत। चला तर बघूया काय न्यूज आहे। तत्पूर्वी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हे पत्र किंवा इतर सगळी माहिती तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्यावर क्लिक करा। चला तर बघूया डिटेल बातमी। महाराष्ट्र शासन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक, प्रशासन अधिकारी मनपा नाशिक मालेगाव जळगाव धुळे, प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ दोंडाईचा शिरपूर नंदुरबार शहादा मनमाड, बाकी ते सगळे तालुके दिलेले आहेत जिथे प्रशासन अधिकारी आहेत नगरपालिकेवर। 3/1/2024चं आजचं पत्र आहे। त्यामध्ये असं म्हटलं आहे, शिक्षक पदभरती 2022 पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत त्यामध्ये आयुक्तांनी जी VC घेतली त्या संदर्भातल्या निर्देशानुसार उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने असे निदर्शनास आले की आज पावेतो शिक्षक पदभरती 2022 संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही नाशिक विभागातील एकाही महानगरपालिका आणि नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही। या संदर्भात माननीय आयुक्त यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। याकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे 4/1/2024 रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे। आता इथे 4/11 चुकून झाले, ते 4/1/2024 पाहिजे। सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी आपल्या युजर ID आणि पासवर्डसह जाहिरात देण्यासंदर्भात रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गनिहाय रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे, कोणीही प्रतिनिधी पाठवू नये। तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक 4/1/2024 रोजीच पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावी। सदर बैठकीत जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाही त्यांना माननीय आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयात खुलाशासह 5/1/2024 रोजी उपस्थित राहावे लागेल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी। विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग। तर या पत्रामध्ये एकंदरीत असं म्हटलं आहे की महानगरपालिका ज्या क्षेत्रातल्या आहेत नाशिक विभागातल्या, त्यांनी पवित्र प्रणालीवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, तर अशी एक सक्त सूचना त्यांना आलेली आहे। एकंदरीत काय तर जिल्हा परिषदेच्या जाहिराती तर अपलोड होताच आहेत, पण आता महानगरपालिका नगरपालिकेमधल्या जाहिरातीसुद्धा अपलोड करणं आता बंधनकारक झाले। तर ही आताच्या घडीची सगळ्यात अभिनंदनीय बाब होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन लाईट करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद, थँक्यू।